शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील शाळांमध्ये मी दुर्गा उपक्रम राबवण्यात येतोय। आज गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी साने गुरुजी वसाहतीमधील वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलमधील विद्यार्थिनींसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार ऋतुराज पाटील आणि डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील यांनी मुलींच्या स्वसंरक्षणाची मशाल प्रज्वलित करत ती मुलींकडे सुपूर्द केली। यावेळी उपस्थित मुलींनी आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू तसंच स्वतः सक्षम बनू असा संकल्प केला। प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडल्यात त्या चिंताजनक असून मुलींना स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर बनवणं गरजेचं असल्याचं सांगितलं। समाजाची ही गरज ओळखून आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थिनी दुर्गा बनावी यासाठी मी दुर्गा उपक्रम सुरू केला असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला। तुम्हाला कराटे येते का, लाठीकाठी येते का, बॉक्सिंग येतं का अशी विचारणा केली। यावेळी विद्यार्थिनींनी त्यांना प्रतिसाद दिला। मुलींनी आपल्याकडील पारंपरिक मर्दानी खेळ आत्मसात करण्यासह मार्शल आर्ट्सचे धडे गिरवत स्वसंरक्षणासाठी कुणावर अवलंबून न राहता स्वतःच सक्षम व्हावं असं आवाहन केलं। कोल्हापूरला महाराणी ताराराणींच्या शौर्याचा वारसा लाभला असून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भूमीतील मुलींनी दुर्गा बनावं असं आवाहन केलं। त्यांनी आपण या उपक्रमाला मी दुर्गा हे नाव का दिलं असावं अशी विचारणा केल्यावर विद्यार्थिनींनी समर्पक उत्तरं दिली। मी वैष्णवी किरण पाटील। तर हे दुर्गा नाव देण्याचं कारण मला वाटते की आता आपल्या कोल्हापूरची अंबाबाई आहे, ती न घाबरता मैदानाचा जसा ऱ्यास केला तसा आम्ही जे आमच्याकडे वाईट नजरेने बघतात त्यांना न घाबरता त्यांना या समाजातून बाहेर टाकू या आणि आम्हाला एक मोटिवेशन मिळण्यासाठी मी दुर्गा हे नाव दिलं असेल असं मला वाटतं। पूजा ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांना रिअल लाईफ आणि रील लाईफमधील फरक समजावून सांगत विद्यार्थ्यांना आई वडिलांसह कुटुंब आणि समाजातील वडीलधाऱ्यांचा सन्मान करण्याचं आवाहन केलं। संगीता साळोखे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी महिलांना सन्मानानं आणि सुरक्षितपणे जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं सांगितलं। सध्याच्या परिस्थितीत मुलींनी स्वसंरक्षणासाठी सक्षम होण्याची गरज ओळखून आमदार ऋतुराज पाटील यांनी हाती घेतलेला मी दुर्गा उपक्रम कौतुकास्पद असल्याचंही साळोखे यांनी सांगितलं। डॉक्टर श्रद्धा कुलकर्णी यांनी मुलींना मार्गदर्शन करताना कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता धीरोदात्तपणे त्याचा सामना कसा करावा याबद्दल माहिती दिली। आईवडिलांशी मनमोकळा संवाद साधणं किती गरजेचं आहे हे सांगताना त्यांनी मुलींना गुड टच आणि बॅड टचबद्दल प्रात्यक्षिकांसह माहिती दिली। डॉक्टर संगीता देसाई यांनी आत्ताच्या काळात मुली आणि महिलांवर अत्याचार वाढत आहेत, हे अत्याचार रोखणं ही समाजाची गरज असली तरी समाजानं हात झटकल्यामुळं महिला आणि मुलींनाच स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागत असल्याचं सांगितलं। सदा सावध तो सदा सुखी हे सूत्र लक्षात ठेवून महिला आणि मुलींनी सतर्क राहावं असं सांगत डॉक्टर देसाई यांनी आईवडिलांशी मनमोकळेपणानं बोला, निर्जन ठिकाणी आणि रस्त्यावरून जाणं टाळा, पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं कुणी जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर सुरक्षित अंतर ठेवा, अलार्म किचन, पेपर स्प्रे, निर्भया ॲप यासह सेफ्टी टूल्सचा वापर करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं। डॉक्टर देसाई यांनी महिला आणि मुलींवरील अत्याचारांना रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती दिली। उपक्रमासाठी सहभागी सर्व विद्यार्थिनींसोबत आमदार ऋतुराज पाटील आणि पूजा पाटील यांनी सेल्फी घेतल्यानं विद्यार्थिनी भारावून गेल्या।